बघा 191 मध्ये कुत्र्यांवरील कर संबंधित तरतूद आहे. याबद्दल तुम्हाला माहिती असेल की BMC मध्ये कुत्र्यांवर संबंधी कर लावला होता 191 अंतर्गत. 191 अंतर्गत लायसन्स आणि क्रमांक तिकीट वगैरे जे बॉबी असेल आपण बघितलं होतं, त्या बॉबीला लायसन्स आणि क्रमांक दिला होता त्या कुत्र्यासाठी. म्हणजे त्या संबंधी नियंत्रण काय असणार आहे. म्हणजे जे विदेशी वाणिज्य अधिकाऱ्यांचे जे कुत्रे असतील त्यांना माफी असेल. हे उद्गारातीवरून लक्षात ठेवा. म्हणजे एकदम शॉक झाला तुम्ही की त्यांना टॅक्स न लावलं जाणार आहे. त्याच्यानंतर 191 क अंतर्गत सद्भावपूर्ण जर वागणूक केली तर त्याला संरक्षण असेल आणि ड अंतर्गत कलम काही लागू नसणे. आता वन बाय वन बघू आपण. बघा 191 अ का सांगते कुत्र्यांवर कर काय आहे, किती रुपये लागेल, मॅक्झिमम 100 रुपये एवढं लक्षात ठेवा की कोणत्याही याच्यावर कुत्र्यांवर मॅक्झिमम 100 रुपये एका वर्षाला लागेल. आणि 6 महिन्यापेक्षा जर लहान कुत्रा असेल तर त्याला कर लागणार नाही. तर दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक तर 100 रुपये टॅक्स आहे, पण जर का 6 महिन्यापेक्षा कमीचा कुत्रा आहे तर त्याच्यावर टॅक्स नाही लावला जाते. फक्त 8 एप्रिलच्या अगोदर तुम्हाला आयुक्तांना लेखीमध्ये सांगावं लागेल की 6 महिन्यापेक्षा छोटा कुत्रा. तुम्हाला क्वेश्चन म्हणू शकतो, एक तर 100 रुपयावर मॅक्झिमम किती, 100 रुपये, 200 रुपये, आणि 6 महिन्यावर म्हटलं तर त्याच्यावर तर 8 एप्रिलच्या अगोदर तेवढं सांगावं लागतं. आणि प्रत्येक सरकारी वर्षात एप्रिल महिन्यातच त्यासंबंधी एक विवरणपत्र आयुक्ताला द्यावे लागते. कारण की फायनान्शियल इयर एप्रिल ते आपलं मार्चपर्यंत असतं, तर त्यासंबंधी द्यावं लागतं. तर 3 गोष्ट लक्षात ठेवा, 100 रुपये, 8 एप्रिलच्या अगोदर, 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर 191 अंतर्गत तरतूद आहे. आणि प्रत्येक वर्षाची एप्रिल महिन्यामध्ये कर भरला जातो. ओके. आता समजा तुम्ही एप्रिल 1 मे नंतर कुत्रा घेतलाय विकत, तर जेव्हा तुम्ही घेतलाय ना त्याच्यानंतर मालक झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत त्याचे विवरणपत्र द्यावे लागते. कळतंय? एक तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही देणार आहे दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये, आणि समजा तुम्ही 1 मे मध्ये किंवा त्याच्यानंतर घेतलं असेल तर त्यानंतर एका आठवड्याच्या जेव्हा तुम्ही मालक झाले, तर मालक झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत तुम्हाला त्यासंबंधी विवरणपत्र आणि त्यासंबंधी कर द्यावा लागतो. ओके. आयुक्तासंबंधी आहे त्यासंबंधी ते पूर्ण डिटेल ठेवतात. तर मेन लक्षात काय ठेवायचं, एक तर 100 रुपयावर, सेकंड 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर टॅक्सची आणि नॉर्मली एप्रिलमध्ये हा सगळा टॅक्स भरावा लागतो ॲडव्हान्समध्ये पुन्हा वर्षाचा. चौथा असेल की जर तुम्ही 1 मे नंतर घेतला असेल, एप्रिलच्या म्हणजे फायनान्शियल इयर चालू झाल्यानंतर, तर 1 वीकच्या आत तुम्हाला सांगावं लागेल की घेतलेलं आहे, तर त्यासंबंधी विवरणपत्र द्यावं लागेल. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. 191 म्हणजे बॉबीला लायसन्स आणि क्रमांक तिकीट काय नाहीये. ते जो पण आपण कुत्रा घेऊ त्याला एक लायसन्स असेल, एक क्रमांक तिकीट असेल, त्याला तो मानेवर घालून पट्ट्याला लावून फिरावं लागेल जिकडे जाताना वगैरे त्या कुत्र्यासोबत ते असेल. आणि जर का ते तिकीट त्याने कॅरी केलं नाही तर लायसन्स नाही असं कन्सिडर होणार किंवा तुम्ही शर्तीचं उल्लंघन केलं असं कन्सिडर होणार. मग तुम्ही त्यासंबंधी लायसन्स आम्ही कबुली दिली पाहिजे की ओके यापुढे आम्ही ते लायसन्स कॅरी करू त्यासंबंधी. तर बॉबीला लायसन्स संबंधी तरतूद आहे. ओके. ते त्यांना कॅरी करावं लागणार एनी टाईम. त्याच्यानंतर ब अ काय होतं, एक नियंत्रण काय काय कोणालाही इजा पोचता कामा नये. म्हणजे समजा तो त्या कुत्र्यामुळे एखाद्या रहिवाशांना काही त्रास झाला, उपद्रव झाला आणि त्याने असं सांगितलं की मग अशा केसमध्ये आयुक्त काय करू शकतात, सक्तीने ताब्यात घेण्यासाठी त्या कुत्र्याला सांगू शकतात आणि मग त्याला श्वानगृहात ठेवण्यात येईल. आणि मग सक्तीने ताब्यात घेण्यात आलेल्या आलेल्या तारखेपासून 3 दिवसाच्या आत कोणत्या व्यक्तीने आपण मालक असल्याचे खात्री करून दिली तर त्याला मग देतील. तिकडे 3 डेज लक्षात ठेवा. 3 डेज संबंधी वगैरे की ठीक आहे आता तुम्ही त्याच्यामुळे काहीतरी डिस्टर्बन्स झालं सोसायटीला, मग त्याला श्वानगृहात ठेवलं तर 3 दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. आणि मग त्या ठिकाणी जे पण कंडिशन आहे, जेवढा काही पैसा असेल तेवढा भरून उपद्रव होणार नाही याची हमी देऊन जाता येईल वगैरे. ओके. 3 दिवसाच्या आत जर तुम्ही आले नाही तर मग आयुक्त त्याला ठार मारण्याचा निर्णय घेऊ शकतात. ओके. सो 3 डे लक्षात ठेवा. 3 डे महत्वाचं या ठिकाणी. जर उपद्रव होत असेल कोणाला पण तर त्यासंबंधी 3 डेची प्रोव्हिजन आहे. आणि मोकाट कुत्र्या जर चावला असेल तर त्या ठिकाणी पण त्याला पण श्वानगृहात ठेवला जातो. त्या ठिकाणी काही फीस वगैरे आकारणार नाही कारण की तो ऑलरेडी मोकाट कुत्रा आहे. पण जर का लायसन्सवाला कुत्रा असेल तर मग त्याला जर श्वानगृहात ठेवलं असेल आणि जर मालकाने अशी इच्छा व्यक्त केली तर दर दिवशी 2 रुपयापेक्षा जास्त नसेल इतका अटकाव आकाराची रक्कम आयुक्त असं करतील तर 2 रुपये पर डे. म्हणजे इकडे एक 3 डे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2 रुपीज पर डे लक्षात ठेवा. या सगळ्या तरतुदी महत्वाच्या 191 BA अंतर्गत जे आपण बघतोय की कुत्रा जर ताब्यात घेतला असेल तर त्या संबंधी वगैरे हे असेल. आणि जर त्याला जलबी रोग असेल तर त्याला जर ठार पण मारलं तरी पण त्याची नुकसान भरपाई दिली जाणार नाही. ओके. सो BA संबंधी तरतूद लक्षात असू दे एवढं. त्याच्यानंतर मी ऑलरेडी सांगितलं की एक उद्गाराचे वाक्य म्हणजे काय, वाणिज्य अधिकाऱ्यांच्या कुत्र्यांना सूट आहे त्याच्यामध्ये. मग या ठिकाणी निर्णय कोण घेणार आहे, राज्य शासन घेणार आहे. एवढं तरी लक्षात ठेवा. इकडे केंद्र तुम्हाला देतील तर राज्य शासन याबाबत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे जे पण राजनैतिक आणि वाणिज्य अधिकारी त्यांनी जे कुत्रे असतील
त्यांना ते माफी देऊ शकता टॅक्समध्ये. हा निर्णय कोण घेते या ठिकाणी? राज्य शासन घेते. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. केंद्र शासन घेत नाहीये, राज्य शासनाचा अधिकार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 191 क असतं सद्भावपूर्ण वर्तणुकाला माफी असेल तर 191 क लक्षात घ्या. फक्त सद्भावपूर्ण कर्तव्य केलं तुम्ही तर त्याला माफी. आणि 191 ड म्हणजे काहीतरी कलम लागू नसणे, हे जे काही कलम आहेत लागू नसतात त्याच्यामध्ये तरतूद आहे. ओके. आता हे बघा, याच्यात एकदा तुम्हाला कळेल. कुत्यांवर कर मॅक्झिमम 100 रुपीज होता. 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर कर नव्हता. 8 एप्रिलला भरायचा होता आणि 1 मे नंतर घेतला तर 1 आठवड्याच्या आत भरायचा होता. लायसन्स क्रमांक गळ्यावर पट्टा लावून फिरायचं होतं. नियंत्रण जर त्याला घेण्यात आलं, कोणाला चावला असेल कुत्रा ब अ अंतर्गत, तर त्याला 3 दिवसाच्या आत सोडवलं जा आणि जेवढे दिवस ठेवले त्याच्यासाठी 2 रुपीज पर डेच्या हिशोबाने मॅक्झिमम लावणार. वाणिज्य अधिकाऱ्यांना ब अंतर्गत माफी आहे आणि ते राज्य शासन त्यासंबंधी निर्णय घेत आहे. सद्भावपूर्ण कर्तव्यामध्ये कळत आणि ड म्हणजे विवक्षित कलम लागू नसणे. पुढचं नाट्यगृह कर. ई फॉर एंटरटेनमेंट असतं, त्यावर लक्षात ठेवा. ई मध्ये एंटरटेनमेंट टॅक्स नाट्यगृह कर असतं. त्याच्यानंतर फ म्हणजे फर्ज लक्षात ठेवा. दायित्व फर्ज आहे ना, त्याचा फर्ज आपण हिंदीमध्ये वापरतो. तर दायित्व कोणाचं येतं? लायबिलिटी. तर फ म्हणजे काय? नाट्यगृह कर भरण्याचे दायित्व कोणावर आहे ते फ मध्ये येतं. ग मध्ये एक नोंदवही ठेवण्यासंबंधी तरतूद आहे. तर ग मध्ये त्या जे पण एंटरटेनमेंट टॅक्स असेल त्यासंबंधी नोंदवही. ह मध्ये विवरणपत्र, होय विवरणपत्र पाठवल्यासंबंधी. कीवर्ड लक्षात ठेवा. ह मध्ये विवरणपत्र, ग मध्ये नोंदवही. त्याच्यानंतर फ मध्ये फर्ज आहे, फर्ज म्हणजे दायित्व आहे. ई म्हणजे एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे नाट्यगृह कर. आय म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, निरीक्षणाचा अधिकार, तर आय म्हणजे निरीक्षणाचा अधिकार. जे म्हणजे जुनी नोटीस किंवा मागणी नोटीस जी असेल. आणि के म्हणजे नियम तयार करणे. के नियम महत्वाचा आहे, के लक्षात ठेवा. त्यासंबंधी नाट्यगृह करासंबंधी नियम तयार करायचे की किती टॅक्स लावला जाईल किंवा कोणत्या प्लेसवर लावला जाईल त्यासंबंधी नियम सगळे असते. बघा आता नाट्यगृह कर 191 ई अंतर्गत ई फॉर एंटरटेनमेंट टॅक्स लागा. याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकता कोणकोणते गृह. नाट्यगृह कर म्हणजे चित्रपटगृह, नाट्यगृह, सर्कस, आनंद बाजार आणि इतर प्रयोग किंवा खेळावर. ओके, हे सगळं नाव माहीत असू द्या, तुम्हाला ऑप्शनमध्ये येऊ शकतात. चित्रपटगृह, नाट्यगृह, सर्कस, आनंद बाजार, इतर प्रयोग किंवा खेळांवर 191 ई अंतर्गत कर लावलं जाते. स्टेट गव्हर्नमेंट नोटिफाय करतील अधिसूचनेद्वारे. त्याच्या अंतर्गत नाट्यगृह, सर्कस, आनंद बाजार आणि इतर प्रयोगावर खेळ लावलं जातं. आता हे काय असतं? एंट्रीवर लावलं जातं. या अंतर्गत एक अनुसूची ग लक्षात ठेवा. अनुसूची ग मध्ये विनिर्दिष्टित केलेल्या दरापेक्षा अधिक नसतील आणि कलम 128 अनुसार जे कर महानगरपालिकेला वर्षाला ठरवतील त्या दरापेक्षा अधिक नसतील एवढे कर असतील. म्हणजे एकतर अनुसूची ग लक्षात ठेवा. आणि आपण टॅक्सच्या रेट संबंधी कलम बघितलं होतं 128. या अंतर्गत जे पण ठरवलेला रेट असेल तेवढं एंटरटेनमेंट टॅक्स लावलं जाणार, ते 191 ई अंतर्गत असेल. तर याच्यामध्ये अनुसूची ग लक्षात ठेवा. काल आपण अनुसूची ई आणि एफ लक्षात ठेवलं होतं, तर अनुसूची थोडे लक्षात असू द्या. फ म्हणजे फर्ज वगैरे आपण बघितलं. फर्ज म्हणजे दायित्व कोणाचं आहे. दायित्व कोणाचं आहे? तर एक प्रत्येक स्वामी, व्यवस्थापक किंवा प्रभावी व्यक्ती, हे 3 शब्दावर येऊ शकतात की दायित्व कोणावर. मग एक स्वामी ऑप्शनमध्ये व्यवस्थापक आहे किंवा प्रभारी व्यक्ती आहे, ऑल ऑफ द अबव वगैरे, तर तेवढं लक्षात ठेवा. त्यांच्यावर म्हणजे काय असतं, जेव्हा एखादा एंटरटेनमेंट प्रयोग सुरू होतो ना, तर ते एंट्री गेट नसतं का, आपण एखाद्या मूवीच्या थिएटरमध्ये जातो तर ते एंट्री गेटवर आपल्याला टॅक्स भरावा लागतो. तर त्या प्रवेश देण्यापूर्वी घेतला जातो. परंतु जर आयुक्ताला वाटलं की खूप चला आठवडाभर हा प्रोग्राम चालणार आहे किंवा महिनाभर हा प्रोग्राम चालणार आहे, मग एक ठोक रकमेमध्ये पण ते घेऊ शकतात आगाऊमध्ये टॅक्स. कळतंय का? म्हणजे एकतर काय असतं, प्रत्येक जो पण तो एंटरटेनमेंट जे पण असेल त्याला एंट्री गेटवर एंट्रन्सच्या वेळेला ते कार्यक्रम चालू होण्यापूर्वी टॅक्स असतो. परंतु जर का तो कार्यक्रम एक आठवडा किंवा एक महिना वगैरे चालणार असला, मोठा असला, तर आयुक्तांना वाटलं तर ते ठोक रकमेमध्ये पण ते परवानगी देऊ शकतात बांधण्यासाठी. तर फ फॉर फर्ज लक्षात ठेवा. फर्ज म्हणजे दायित्व तुम्हाला लक्षात राहील. ग म्हणजे नोंदवही आपण बघितलं, तर नोंदवही ठेवतील एवढं लक्षात ठेवा. ग म्हणजे नोंदवही कोण ठेवणार आहे? आयुक्त ठेवणार आहे. मग काय असणार आहे त्याच्यामध्ये कोणाला किती टॅक्स भरायचा आहे, कोणकोणत्या एरियामध्ये किती चित्रपटगृह आहे, किती नाटकगृह आहे, कोणकोणते प्रयोग होत आहे, किती कर त्यांच्या लादला जात आहे, त्याची सगळ्याची नोंदवही. ही नोंदवही म्हणजे काय? एक एक गणितासंबंधी रेकॉर्ड लक्षात ठेवा. ग वरून गणित रेकॉर्ड लक्षात ठेवा, म्हणजे ते नोंदवही तुम्हाला लक्षात राहील. त्यामध्ये सगळं रेकॉर्ड ठेवलेलं आहे की टॅक्स संबंधी, एंटरटेनमेंट टॅक्स संबंधी. हा म्हणजे विवरणपत्र तुम्ही बघितलंय. हा म्हणजे विवरणपत्र. मग जे पण स्वामी असतील, व्यवस्थापक किंवा प्रभारी व्यक्ती असतील, याने आयुक्ताकडे एक विवरणपत्र सादर करणे हे त्यांची ड्युटी आहे. मग ते स्वतः सही करेल आणि कलम 191 के अंतर्गत. 191 के काय बघितलं आपण
के अंतर्गत नियम येतात, जे पण नियम असतात टॅक्स भरण्यासंबंधी त्यासंबंधी नियम असतात, त्या नियमामध्ये विविध कालांतराने आणि अशा नमुन्यामध्ये सादर करतील. तर फक्त ह मध्ये काय, तर विवरणपत्र एवढं लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर आय म्हणजे काय, आय म्हणजे निरीक्षण, आपण म्हणतो ना इन्व्हेस्टिगेट करण्याचा अधिकार, तर निरीक्षणचा अधिकार आय फॉर. आता समजा आयुक्ताला एखादं वाटलं की एखाद्या एरियामध्ये कोणता तरी प्रयोग चालू आहे, खेळ चालू आहे, एखाद्या प्रिमायसेसमध्ये असं चालू आहे, तर आयुक्त सहकारण असं वाटलं तर ते इन्व्हेस्टिगेट करू शकतात, कारण की तुम्ही टॅक्सची चोरी करतात सर आणि एखाद्या ठिकाणी प्रयोग चालू आहे एंटरटेनमेंटचा, आयुक्ताला असं सहकारण वाटत असेल तर 191 आय अंतर्गत त्यांना इन्व्हेस्टिगेट करण्याचा अधिकार, निरीक्षण करण्याचा अधिकार आहे. आय वरून इन्व्हेस्टिगेट किंवा निरीक्षण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे म्हणजे मागणी नोटीस, नोटीस संबंधी आहे. काय असेल की कोणत्या व्यक्तीने नाट्यगृह कर बध्यास कसूर केला, तर आयुक्त शक्य तितक्या कमी वेळात कसूरदार कलम 191 के अंतर्गत नोटीस बजावतील. किंवा बघा, तुम्हाला टॅक्स भरायचा होता आणि तुम्ही कसूरदार करताय, मग 191 के काय सांगतं की नियम संबंधी बघितलं, मग त्या नियममध्ये जेवढं सांगितलं त्या अंतर्गत नोटीस बजावतील की बघा तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, आणि ती मागणी नोटीस असेल की या तारखेपर्यंत तुम्ही फीस द्या. नोटीस बजावल्यापासून 15 दिवसाच्या आत देय भरला, इकडं 15 डे लक्षात ठेवा, परत 15 डे येते. किंवा तुम्हाला नोटीस आली होती 15 डेच्या आत तुम्ही जर का तो टॅक्स भरत नसाल, तर मग काय करणार, तुमची जंगम मालमत्ता असेल ते विक्री करणार, ते अटकाव करणार, ती जप्ती करणार आणि टॅक्स वसूल करणार. किंवा म्हणजे एंटरटेनमेंट टॅक्समध्ये हे 15 डे पहिल्यांदा आलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. जे म्हणजे तुम्हाला नोटीस पाठवली की तुम्हाला या नियमांतर्गत एवढा टॅक्स भरणं तुमच्या जबाबदारी आहे, टॅक्स भरत नसाल तर 15 डेचा टाइम दिलेला आहे, तेवढा नाही केला तर तुमची जी पण मालमत्ता असेल, ॲसेट असेल, जे ते जप्ती करून ते विक्री करून टॅक्स वसूल केला जाणार. के मध्ये नियम आहे आयुक्त स्थायी समितीच्या पूर्व मान्यतेने. हे फक्त लक्षात ठेवा कोण कसा नियम तयार करणार आहे, तर आयुक्त स्थायी समितीच्या पूर्व मान्यतेने नाट्यगृह कराचं भरणं सुनिश्चित हवं यासाठी काहीतरी नियम बनवतील. तर या ठिकाणी आयुक्त स्थायी समितीच्या मान्यतेने हे काही नियम बनवतील. मग त्या नियममध्ये कराचे दर किती असणार आहे, कर भरणार कोणाकोणाला कर भरण्यासाठी माफी आहे, कोणाकोणाला किती टक्के टॅक्स भरायचा आहे, केव्हापर्यंत टॅक्स भरायचा आहे, विवरणपत्र सादर करण्यासाठी काय ते ह अंतर्गत, किंवा जे अंतर्गत ते नोटीस पाठवली तर किती दिवसात, तुम्ही 15 दिवसाचे आपण बघितलं, हे सगळे नियम बनवावे लागेल. हे सगळे नियम बनवण्याचा अधिकार के अंतर्गत येतो, एवढं लक्षात ठेवा. तर आयुक्त स्थायी समितीच्या मान्यतेने या अंतर्गत नियम बनते. कळते बघा. ई मध्ये एंटरटेनमेंट टॅक्स, फ मध्ये दायित्व आपण बघितलं होतं, स्वामी असेल सगळे आपण 3-4 पर्याय बघितले. ग मध्ये गणित नोंदवही लक्षात ठेवा. ह म्हणजे हमीपत्र पाठवायचं तुम्हाला, विवरणपत्र. त्याच्या आय म्हणजे निरीक्षणचा अधिकार वाटला तर, जे म्हणजे मागणी नोटीस आल्यानंतर 15 दिवसाच्या आत भरायचं आहे, आणि के म्हणजे त्या संबंधी नियम आयुक्त स्थायी समितीच्या सहमतीने त्या संबंधी काय करताय, नियम तयार करताय, एवढं लक्षात असू द्या. 197 काय सांगतं की मालमत्ता कर दर 6 महिन्यांनी आगाऊ असेल. आपण बघितलं की एप्रिलमध्ये भरताय, ऑक्टोबरमध्ये भरतात, तर 6 महिन्यामध्ये ॲडव्हान्समध्ये भरण्यासंबंधी. 199 मागणी देय जकात संबंधी. 200 म्हणजे बिल, 200 रुपये बिल बजावलं, एवढं लक्षात ठेवा. 200 रुपयाचं आपण काहीतरी गेलो होतो, तर 200 रुपये बिल झाले. आणि अनेक मागण्याबद्दल एक बिल, हे एक येताना इकडं तर एक बिल लक्षात ठेवा की अनेक मागणीबद्दल एकच बिल. खूप साऱ्या तुमच्याकडून टॅक्सच्या मागण्या झाल्या, तर त्या सगळ्याबद्दल एकच बिल लावण्यासंबंधी तरतूद 201 मध्ये दिलेली. 202 बिलाच्या न दिलेल्या रकमेवर मागणी नोटीस. मग त्या ठिकाणी तुम्हाला याच्यात 2% जवळपास लावलं जातं, 202 मध्ये 2%, तर नोटीस येणार. आणि 203 मध्ये मग अटकाव आणि जप्ती संबंधी निर्णय घेतला जाणार. 204 मध्ये तुमचा माल जिकडं आढळेल तिकडं तो अटकावून ठेवता येईल, आणि त्याची 205 अंतर्गत एक सूची तयार करतील, आणि ते विक्रयासंबंधी एक नोटीस तयार करतील. तर 205 वस्तूंची सूची की हा माल आम्हाला विकायचा आहे जप्त केलेला, आणि मग 206 अंतर्गत प्रत्यक्षपणे विक्री होणार, त्यासंबंधी तरतूद आहे. ओके. आता त्याच्यामध्ये बघा, मालमत्ता कर दर 6 महिन्यांनी आगाऊ असेल, हे 197 मध्ये सांगितलंय. 6 महिन्यांमध्ये सांगितलंय. कलम 200 अंतर्गत काय असतं, बिल असतं, बरोबर. कलम 200 मध्ये बिलामध्ये निर्दिष्टित केल्याप्रमाणे मालमत्ता करापैकी प्रत्येक वर्षाला 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर, तर 1 एप्रिलला असेल, 1 ऑक्टोबरला असेल, 6 महिन्यासाठी ॲडव्हान्समध्ये द्यावा लागतो, त्यासंबंधी तरतूद आहे. ओके. त्याच्यानंतर मागणी देय जकात, फक्त वन लाईनर येऊ शकतं. मागणी देय जकात कशामध्ये मेन्शन आहे, 199 मध्ये मागणी देय जकात संबंधी तरतूद आहे. त्याच्यानंतर 200 आर्टिकल येतं. 200 आर्टिकल काय, तर विवक्षित करामध्ये बिल बजावणे, बिल बजावण्यासंबंधी तरतूद आहे की कोणत्याही मालमत्ता कर किंवा कोणत्याही कराचा कोणत्या हप्ता येणं बाकी असेल तर त्या संबंधी बिल बजावणार. तर बिल संबंधित तरतूद आहे त्यासंबंधी, किंवा तुमच्याकडे एवढा एवढा टॅक्स येणं बाकी आहे त्यासंबंधी बिल बजावणं, तर 200 रुपयाचं बिल असं लक्षात ठेवा, तर बिल बजावण्यासंबंधी तरतूद आहे.
200 अ म्हणजे अच्छा इन्सान असं लक्षात ठेवा. अच्छा इन्सान वरून लक्षात ठेवा. म्हणजे जर का एखादा आहे ना, आता आपण काय म्हणतोय की आपल्या मालमत्ता कर दर 6 महिन्याने आगाऊ असतं. पण जर संपूर्ण वर्षाकरता कोणतरी एखादा व्यक्ती आहे की अच्छा चांगला इन्सान आहे तो काय करतोय एकदाच तो पूर्ण वर्षभराचा टॅक्स भरतोय. मग त्याला काय करू शकता महानगरपालिका सर्वसाधारण आदेशाद्वारे त्याच्या करामध्ये काही सूट देऊ शकते किंवा हे करू शकते त्या संबंधित तरतुदी. तर 201 की आपण काय बघितलं 197 मध्ये की 6 महिन्यासाठी आगाऊ कर आहे. पण जर का एखादा व्यक्ती संपूर्ण मालमत्ता कर त्या संपूर्ण वर्षाकरता आगाऊ भरत असेल, ॲडव्हान्समध्ये भरत असेल, तर त्यामध्ये आजच्या इन्सान म्हणून 200 ए अंतर्गत येते की त्याला महानगरपालिका सर्वसाधारण आदेशाद्वारे त्याला काहीतरी कराच्या दरामध्ये सूट देऊ शकते संबंधित तरतुदी. 201 म्हणजे करांच्या अनेक मागण्याबद्दल एकच बिल. आपण बघितलं ना एक बिल एवढं लक्षात ठेवा. म्हणजे अनेक मागण्याबद्दल एकच बिल यासंबंधी आयुक्ताला लेखी नोटीस देऊन ते वेगवेगळी बिल मिळावी म्हणून ते सांगू शकतो. म्हणजे अनेक मागण्याबद्दल एक बिल एवढं तरी एक बेसिक लक्षात ठेवा. 191 201 अंतर्गत एक वरून एक बिल लक्षात ठेवा. 202 काय मागणी नोटीस. आता तुम्हाला फायनली एक नोटीस येणार आहे त्यासंबंधी आणि ते 3 महिन्याच्या आत भरायचं नोटीस आल्यापासून. बघा उपरोक्त दिलेले असले अशा बिलामध्ये काही असले तरी प्रत्येक सहामाही कराची रक्कम बिल दिल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरावी लागते. आपल्याकडे 2 सहामाही आहे तर पहिले सहामाहीची रक्कम बिल दिल्यापासून 3 महिन्यात भरावी लागते आणि सेकंड सहामाहीची रक्कम 31 डिसेंबर पूर्वी भरावी लागते. काय की तेव्हा पण 3 महिने होतात. कळते? म्हणजे पहिलं बघा 1 एप्रिलला चालू होतं आपलं फायनान्शियल तर 1 एप्रिलपासून 3 महिन्याच्या आत पहिल्या सहामाहीची रक्कम भरावी लागते. म्हणजे ॲडव्हान्समध्ये जे आपण भरतो आणि त्याच्यानंतर 31 डिसेंबर पूर्वी दुसऱ्या सहामाहीची रक्कम भरावी लागते. एवढं प्रोव्हिजन आहे. आणि जर का तुम्ही तसं भरलं नाही तर शेवटच्या तर प्रत्येक महिन्याला 2% इतकी रक्कम पेनल्टी म्हणून लागणार. मग 202 मध्ये 2% लक्षात ठेवा. 2, 2, 2 आणि 2% पर महिना एवढं पेनल्टी तुम्हाला लागणार आहे. जर का तुम्ही ऑन टाइम भरला नसेल तर. ओके. त्यासंबंधी बेसिक प्रोव्हिजन एवढंच लक्षात ठेवा की पहिले सहामाहीची रक्कम केव्हा भरायची तुम्हाला 3 महिन्याच्या आत. सेकंड सहामाहीची रक्कम तुम्हाला केव्हा भरायची 31 डिसेंबरच्या. जर तुम्ही हे करत नसाल तर प्रत्येक महिन्याला 2% लागणार. कलम 202 आहे. हे 2% हे 2-2 असं लक्षात ठेवा. 2% पहिले महिना जेव्हापर्यंत तुम्ही ती रक्कम भरत नाही तेवढं पेनल्टी चार्जेस तुम्हाला लागणार आहे. यासंबंधी तरतुदी. ओके. 203 काय अटकाव आणि जप्ती. आता बघा तुम्हाला नोटीस आली आहे ना तुम्हाला सांगितलं की तुम्ही 3 महिन्यामध्ये भरा किंवा 31 डिसेंबर पूर्वी भरा किंवा 2% तुम्हाला महिन्याला चार्जेस लागेल. तरी पण तुम्ही भरत नसाल तर मग तुम्ही जप्ती संबंधी नोटीस काढली जाणार. तर जो कर भरण्यासाठी बिल देण्यात आले त्याच्यावरती काही ऍक्शन करताना शास्ती म्हणजे पेनल्टी नाही भरली व्याज नाही भरला तर अशा केसमध्ये तुम्हाला काय करलं जाणार जे अंतर्गत इकडे जे लक्षात ठेवा जप्ती फॉर जे लक्षात ठेवा. जे अंतर्गत अनुसूची जे अंतर्गत अटकावून ठेवता येईल विकून ठेवता येईल आणि त्याच्यातून मालमत्ता कर वसूल करता येईल. हे फक्त जे तरी एक लक्षात ठेवा. वन लाईनर क्वेश्चन जर इकडे बनला जे म्हणजे जप्ती करणे अटकावून ठेवणे वसूल करणे आणि त्याच्यातून मग पैसा जमा करणे. आणि 21 दिवसाचा या ठिकाणी काहीतरी मेन्शन येते 21 दिवसाच्या आत वगैरे हस्तांतरणासंबंधी. ओके. सो जे तरी तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 204 कराचा माल आढळेल तेथे अटकावून ठेवणे. 204 म्हणजे आता तुम्हाला जो कर भरायचा होता त्यासंबंधी जो माल होता जिकडं तुम्हाला ते अवेलेबल भेटेल त्याला तो काय करायचा अटकावून ठेवायचा. त्याचा अटकावून ठेवण्यासंबंधी 204 मध्ये. आणि 205 मध्ये एक लिस्ट बनवायची सूची बनवायची की हा किंवा त्यासंबंधी नोटीस द्यायची की 205 गोष्टींची लिस्ट बनवली एक नोटीस दिलेली की हा हा आपल्याकडे वस्तू जमा झालेल्या आणि हे विकायचे. मग 205 अंतर्गत विक्री संबंधी नोटीस आणि एक वस्तू सूची बनवायची. कलम 203 खाली अटकावासाठी अधिपत्र बजावण्यात आलेल्या व्यक्तीला मालाची आणि चीजवस्तूची एक सूची ताबडतोब तयार केली जाणार आणि त्यामध्ये मग सगळं मेन्शन असेल आणि ती अनुसूची के मध्ये नमूद केलेल्या तत्सम इतर नमुन्यामध्ये म्हणजे माल आणि चीजवस्तू नोटीसच्या नमूद केल्याप्रमाणे विकण्यात येईल यासंबंधी नोटीस असेल. एक फक्त एक चीजवस्तू संबंधी एक एक लिस्ट तयार केली जाणार आणि त्यासंबंधी नोटीस तयार केली जाणार. हे 205 अंतर्गत आहे की आता तरी टॅक्स भरण्याची मुदत संपली तुम्हाला पेनल्टी रेट संपला आणि आता हे विकलं जाणार आहे त्यासंबंधी प्रोव्हिजन यामध्ये दिलेलं आहे. ओके. ठीक आहे. एवढं बघू. त्याच्यानंतर विक्री वगैरे बघू. नंतर रेग्युलर लेक्चर मध्ये मी याच्या पुढच्या कव्हर केलेली ते मला जर शक्य झालं याच्या पुढचे लेक्चर घेणं तर मी घेतो. अदरवाईज तुम्ही रेग्युलर लेक्चरमध्ये तरी तुम्ही ते रिव्हिजन 206 नंतर थोडेच लेक्चर बाकी आहे ते तुम्ही रेग्युलरमध्ये रिवाईज करू शकता. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. एक्झाम परवा आहे सो बेस्ट ऑफ लक. छानपैकी एक्झाम द्या आणि एक रिव्हिजन करा प्रॉपरली तुम्हाला आठवेल सगळं काही. ओके. सो ऑल द बेस्ट.